त्या साईश्रीला एवढी रिस्क घेऊन इथं किचनवर का बसवलं माहितीये का? सांगतेच, पण त्या आधी ना इथं भाकरी करपत होती, म्हणलं भाकरी भाजून घ्या. आम्हाला गावाकडनं मिरची आणि ना वांगी पाठवली होती. इथं काय पुण्यात भेटत नाही का? भेटतं ना, पण गावाकडनं जे पाठवलं त्याच्यामध्ये एक प्रेम असतं बरं का. इथे सायनू आमचा अभ्यास करत होते आणि सानूला अभ्यास करून देत नव्हते आमची साईश्री, म्हणून मी तिला किचनवर बसवलं होतं. कारण ती जर अभ्यासाला बसली की तिची पुस्तकं फाडायचं, काही ना काहीतरी कुटाणा करायचा, म्हणून मी तिला किचनवर बसवलं एवढ्यासाठीच की तिला अभ्यास करता यावं. कारण तिचे एक्झाम चालू झालेत ना, आणि एक्झामच्या ह्या टायमिंगमध्ये अभ्यास नाही केला तर मग काय उपयोग आहे ना. आमची इथं साईश्री रडत होती म्हणून तिला म्हणजे मिरची खायची का, तर म्हणते नको नको. काय घेतली करायला ह्या ताज्या मिरच्यांची एक भाजी, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. आणि तुम्हाला पण नेहमी भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलाय का, तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा, म्हणजे तुम्हाला पण तोंडाला चव येईल. तर तव्यामध्ये भाकरी झालेली, त्याच तव्यामध्ये ना मी तेल टाकून जिरे मोहरी टाकून घेतली आणि ह्या मिरच्या एकात म्हणजे असं मध्यभागून कापून घेतल्यात आणि त्या मिरच्या टाकल्या. थोड्याशा ह्याला गरम झाल्या ना, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना झाकून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा. थोडीशी एक उकळी आली ना, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा बरं का. एकदम छान आहे बरं का, तोंडाला चव येते. रोज रोज भाजी खाऊन कंटाळा पण येतो, कधीतरी वेगळं काहीतरी खाऊन बघायचं आणि खरंच खूप छान आहे. एकदा करून बघा तुम्ही पण, तुम्हाला नक्की आवडेल. अशा प्रकारे ही दही मिरची तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. इथं आमची सानू बघा किती छान, तिला पण खूप आवडली आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.